फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत शिकू मराठी आनंदाने इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 जिकडे तिकडे पाणीच पाणी यातील पाठातील स्वाध्याय व अतिरिक्त प्रश्नोत्तरे जे आपल्या परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी आहेत. पाहूया प्रश्न क्रमांक 1. कवितेमधील खालील घटक कोणती कृती करतात ते लिहा. अ. पाने फुले. उत्तर आहे सुखात नाहती. दुसरं आ. वारा उसळी घेतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. चौकटी पूर्ण करा. 1. पाऊस वारा झेलणारी. उत्तर भिरभिरती पाखरे. 2. डोंगरातून उड्या घेणारे. उत्तर आहे निर्झर. 3. हिरव्या राणी बागडणारे. उत्तर आहे ऊन. 4. हसत भिजणारे. उत्तर आहे निळसर डोंगर. पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 3 सहसंबंध जोडा. अ. लवलवणारे तुरे. आ. झुळझुळणारे गवत पोपटी. ई. भिरभिरणारी पाखरे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. योग्य जोड्या लावा. अ गट ब गट दिलेला आहे. उत्तरं लिहायची आहेत. ढगांची. उत्तर साखळी. दुसरं हरिणापरी. उत्तर आहे गोजिरे. तिसरं नवी. उत्तर लकाकी. चौथं निळसर. उत्तर आहे डोंगर. 5वं नाद. उत्तर आहे नाचरा. पुढील प्रश्न क्रमांक 5. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. सुखामध्ये कोण नाहत आहेत. उत्तर सुखामध्ये पाने फुले नाहत आहे. दुसरं ऊन कोठे बागडत आहे. उत्तर ऊन हिरव्या रानात बागडत आहे. पुढचा प्रश्न आहे विचार करा व सांगा. प्रश्न 1. पावसाळ्यात तुम्ही पाहिलेल्या निसर्गातील बदलाचे वर्णन स्वतःच्या शब्दात करा. यामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे उत्तरे लिहू शकतात. उत्तर आहे पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरते. झाडांना नवी पालवी फुटते. नद्या, ओढे व धबधबे पाण्याने भरून वाहतात. आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पक्षी आनंदाने चिवचिव करतात आणि वातावरण थंडगार होते. पुढील प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. प्रश्न 1. दिलेल्या शब्दांच्या आधारे शब्दकोडे सोडवा. इथे शब्द दिलेले आहेत उभे व आडवे शब्द. या शब्दांमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहेत व शब्दकोडे सोडवायचे आहे. आभाळ उभा शब्द आहे, त्याचं समानार्थी आकाश. दुसरा उभा शब्द आहे रात्र, त्याचं समानार्थी रजनी. नंतर बडबड समानार्थी शब्द वटवट. आडवे शब्द आहे तीर, तीरचा समानार्थी शब्द येतो शर. निशब्द, निशब्दचा समानार्थी शब्द नीरव. ताजे प्रफुल्लित, इथे समानार्थी शब्द येतो टवटवीत. प्रश्न आहे लिहिते होऊया. प्रश्न 1. पुढील शब्दांच्या आधारे 6 ते 8 ओळींची कविता लिहा. शब्द दिलेले आहेत वादळ, वारा, पाऊस, गारा. या शब्दांना घेऊन तुम्ही हव्या त्या कविता करू शकतात, गाणे लिहू शकतात. इथे एक कविता केलेली आहे. वादळ आले जोरात, वारा सुटला सुसाट, पाऊस आला रिमझिम करत, गाऱ्या पडल्या टपटप झरत, झाडे झाली हिरवीगार, शेतकरी झाला खुशाल फार, निसर्गाचा हा सुंदर साज, आनंद देतो साऱ्याचा आज. आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या कविता करू शकतो. यापुढील पाठ आहे पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त कवितेवर आधारित अतिरिक्त प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं, कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे. उत्तर कवितेत पावसाळा या ऋतूचे वर्णन केलेले आहे. 2. निर्झर कुठून येतात. उत्तर निर्झर उंच डोंगरावरून येतात. तिसरं, हिरव्या राणी ऊन कशासारखे भासते. उत्तर हिरव्या राणी ऊन गोजिरा हरणाप्रमाणे भासते. चौथं, पाऊस वारा कोण झेलत आहे. उत्तर पाऊस वारा भिरभिरती पाखरे झेलत आहेत. पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा. पहिलं, जिकडे तिकडे पाणीच पाणी. पाणीच हे उत्तर आहे.
दुसरं, उड्या त्यातून घेती निर्झर. निर्झर ही रिकामी जागा आहे. तिसरं, पाऊस वारा झेलीत जाती भिरभिरती पाखरे. भिरभिरती हे उत्तर आहे. चौथं, हिरव्या राणी ऊन बागडे हरिणापरी गोजिरे. हरिणापरी हे उत्तर आहे. हा प्रश्न व्याकरण भागावर आधारित आहे. प्रश्न 3, समानार्थी शब्द लिहा. समानार्थी म्हणजे समान अर्थ असणारे शब्द. पहिलं पाणी, समानार्थी शब्द जल. दुसरं झरा, समानार्थी शब्द निर्झर. तिसरं पाखरू, समानार्थी शब्द आहे पक्षी. चौथं आहे डोंगर, समानार्थी शब्द आहे पर्वत. पाचवं रान, समानार्थी शब्द आहे वन. सहावा शब्द आहे गवत, समानार्थी शब्द तृण. सातवा शब्द आहे फूल, समानार्थी शब्द आहे पुष्प. आठवा शब्द आहे वारा, समानार्थी शब्द आहे वायू. 4, विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिलं नवे, विरुद्धार्थी जुने. विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड, त्याच्या विरुद्ध असणारा शब्द. दुसरं आहे उंच, विरुद्ध ठेंगणे. तिसरं हसत, विरुद्ध शब्द रडत. चौथं दिवस, विरुद्ध शब्द आहे रात्र. पाचवं गोजिरे, विरुद्ध शब्द आहे कुरूप. सहावं येणे, विरुद्ध शब्द आहे जाणे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दांचे वचन बदला. एक वचन असेल अनेक वचन करायचे, अनेक असेल एक वचन करायचं. पहिलं झरा, उत्तर झरे. दुसरं पाखरू, उत्तर आहे पाखरे. तिसरं फूल, उत्तर आहे फुले. चौथं आहे झाड, उत्तर आहे झाडे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6, लिंग बदलून लिहा. लिंग बदला म्हणजे जेंडर बदला. जर स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग व पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग करायचं आहे. व नपुसकलिंग असेल ज्याचं लिंग बदलत नसेल ते ॲज इट इज ठेवायचं आहे. पहिलं आहे हरिण, हरिणी. दुसरं आहे राजा, लिंग बदलून राणी. तिसरं आहे मुलगा, लिंग बदलून मुलगी. चौथं आहे मोर, लिंग बदलून लांडोर. पाचवं आहे कवी, लिंग बदलून कवयित्री. पुढील पाठ आहे चित्रवाचनाचा. चित्रवाचन हे कवितेनंतरच आलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण महत्त्वाचा पार्ट आहे. या चित्रवाचनामध्ये रस्त्याचं दृश्य दाखवलं आहे. यामध्ये एक चौक दाखवला आहे, तिथे सिग्नल आहे, झेब्रा क्रॉसिंग आहे व कोण कसं तिथे वागत आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे किंवा चित्र दिलेलं आहे. तर त्यानुसार आपण त्याच्यावर काही प्रश्न आहेत ते बघूया. चित्राच्या निरीक्षणावर आधारित प्रश्न आपण बघतोय. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. लाल सिग्नल काय दर्शवतो? उत्तर, लाल सिग्नल म्हणजे आपण थांबावे हे दर्शवतो. दुसरं, रस्ता ओलांडण्यासाठी कोणत्या ठिकाणाचा वापर करावा? उत्तर, रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. तिसरं, चित्रात तुम्हाला किती वाहने दिसत आहे? उत्तर, चित्रात आम्हाला एकूण 4 वाहने दिसत आहेत. पुढील प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा. पहिलं, रस्ता ओलांडताना मोबाईलवर बोलावे. उत्तर आहे चूक. दुसरं, रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. उत्तर आहे बरोबर. तिसरं, फुटपाथवरून दंगा करत जावे. उत्तर आहे चूक. चौथं, रस्त्याने जाताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. उत्तर आहे बरोबर. आहे, रस्त्यावर सिग्नल का लावले जातात? याचं उत्तर आहे वाहतूक सुरळीत होण्यासाठी, अपघात टाळण्यासाठी, लोकांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा म्हणून, वाहतुकीचे नियम पाळले जावे म्हणून. सिग्नलमुळे वाहनांची गर्दी कमी होते, म्हणजेच ट्रॅफिक कमी होते. यासाठीच रस्त्यावर सिग्नल लावले जातात. या ठिकाणी इयत्ता 6वी मराठी जिकडे तिकडे पाणीच पाणी
या पाठातील किंवा या कवितेवर आधारित प्रश्न उत्तरे आपण इथे सोडवलेली आहेत. तुम्हाला प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.